शेवटचा सेमी 10 सेमी फायनल 10 तास क्रमांक 1 वडदाई प्रसन्न चव्हाण बंधू निराज चाळीसगाव सिद्धनाथ प्रसन्न डोळेगाव पावती क्रमांक 1167 गट क्रमांक 82 ची गाडी 2 ला भरत प्रसन्न आयुष दादा उमेश हरपळे फुरसुंगी पावती क्रमांक 474 गट क्रमांक 91 ची गाडी 3 ला पप्पू गाडगे अण्णा गाडगे क्षेत्र माऊली सातारा पावती क्रमांक 486 गट क्रमांक 99 ची गाडी 4 ला मसोबा प्रसन्न विजय मस्के लोणी प्रवरा पावती क्रमांक 95 गट क्रमांक 40 ची गाडी 5 ला परशुराम वर्धन माता प्रसन्न वर्धनगड पावती क्रमांक 341 गट क्रमांक 84 ची गाडी 6 ला सावाई सर्जाच्या नावानं चांगल बागाड आणि चिम्या पावती क्रमांक 412 गट क्रमांक 54 ची गाडी 7 ला ज्योतिर्लिंग प्रसन्न त्रिशा मधने पोचले पावती क्रमांक 512 गट क्रमांक 35 ची गाडी 8 ला स्मारा श्रीकांत जोशी नौपडा डोंबवली पावती क्रमांक 103 गट क्रमांक 83 ची गाडी 9 ला पूजा विलासनाथ शिंदे घोडोली पावती क्रमांक 811 गट क्रमांक 81 ची गाडी आणि 10 ला काशी विजय प्रसन्न जान्हवी विठ्ठल शेठ चव्हाण नेर पावती क्रमांक 157 गट क्रमांक 19 ची गाडी हा या मैदानातला शेवटचा गट सेमीचा 10 सगळ्यांनी बाहेर या आता सगळ्यांनी बाहेर या हो परळी गावचे सुपुत्र सेमी 1 सुटतोय सगळ्यांनी बाहेर या हो वैभव माग नको बाहेर घ्या बाहेर बाहेर सगळी हा चला हो सर्व बैलगाडी शौकीन चालक मालक चला मैदान मोकळं करा काय होतंय यात्रा कमिटी आणि कार्यकर्ते मग परत आपल्याला बाहेर घेतात या आपण चला सगळे बाहेर या चाबुकवाले जरा थांबा त्यांना सगळ्यांना एकदा विनंती आहे येऊ द्या बाहेर येऊ द्या सगळे याओ ड्रायव्हर कराडेकर चला या बाहेर या आपण 5 नंबर सेमी मध्ये गाडी हाणायला जायचं जाधव ड्रायव्हर कराडेकर आणि स्टेजवरचे जे आहेत ना ते गाववाले असतील बाहेरचे असतील बाहेरचे सगळे बाहेर खाली या आणि गाववाले ते बाहेरचे सगळे खाली घ्या कारण काय आता मागे एवढं स्टेज हालायलाच लागलेलं आहे स्टेज हा उठा चला उठा या बाहेर या थांबा जातेत बाहेर मारू नका गिराव थांबा जरा जाऊ द्या बाहेर जाऊ द्या गडबड होती या एखादं सापडतंय त्यात जाऊ द्या जातेत बाहेर हळूहळू चला रे बाहेर चला लवकर या ओ बाहेर या चला ते चाबूक लागेपर्यंत आपण थांबताय मग या जरा बाहेर या पोमन साहेब 2 कॉन्स्टेबल वर पाठवा की 2 कॉन्स्टेबल फक्त या ठिकाणी बलमा अर्जुन ग्रुप फरांदवाडी फलटण यांच्याकडून अन्न सेवेसाठी रोख रुपये 200 ची देणगी आली आपलं मनपूर्वक धन्यवाद दादा काठी घेऊन या काठी घेऊन सेमी क्रमांक 5 तास क्रमांक 9 कार्तिक ड्रायव्हर पारवडीकर आपण गाडी आणायला जायचंय कार्तिक ड्रायव्हर पारवडीचा ओ या मागे या गाववाले मागे या आणि सेमी फायनलला सुरुवात होते काळजी घ्या निशाणी पंच सेमी क्रमांक 1 सोडा हो आपल्या पुशेगावचे सर्व पंच आहेत पंच त्यांना विनंती आहे की आपले जे स्वयंसेवक आहेत ना यांनी जरा थोडी माणसं सगळी मागे काढायची आहेत परळी गावचे सुपुत्र विशाल देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आहे ऐका ना हो शेट सेमी फायनल 1 सुटण्यासाठी सज्ज होतो या मैदानाचा कुठं आहे ते लॉट दे की सेमी चेतन भाऊ व्हाईट वाले कुठे आहेत अहो रेड वाले पण दिलेत आणि त्यांना व्हाईट पण दिले सचिन भाऊ आपण जरा स्टेज जवळ पावत्या घेऊन या पावत्या घेऊन स्टेज जवळ वळा या मैदानातला पहिला सेमी वळा आणि पहिला गुलालाचा मान कोणाच्या नशिबी
ड्रोन वाले टेक ऑफ करा, ड्रोन वाले टेक ऑफ करा. विश्वा सावध राहा. आणि पुढली या ठिकाणी स्क्रीन या ठिकाणी बंद पडलेली आहे. स्क्रीन तेवढी पुढली चालू करून घ्या. वळा पहिला सेमी वळा आणि पहिल्या सेमीत एकूण 11 गाड्या. स्क्रीन वाले 11 गाड्यांचा रणसंग्राम पाहायला मिळणार. स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या. सेमी फायनल 1 लावून घ्या. झेंडेवाले सेमी फायनल 1 तास क्रमांक 1. सेमी फायनल 1 तास क्रमांक 1 गोपाळ बाबा महाराज मात्रे चिंचपाडा कल्याण. 2 वती सिद्धराम पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर. 3 वती कैलासवासी सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवळ. 4 वती कलेक्शन श्री कलेक्शन साता रोड. 5 वती शंभूबाजी ग्रुप खडकवासला. 6 वती हनुमंतबाई इंदलकर. 7 वती राजनंदिनी नंदुशेठ सागडे गराडे. 8 वती श्रुती उमेश मांगडे. स्क्रीन वाले 9 वती बापूसाहेब हाडे वाघोली. 10 वती मुकाईमा दर्शन शंभूबाजी ग्रुप खडकवासला. आणि 11 वती गायत्री डेअरी फार्म मलवडी. हा सेमी फायनल 1 सुटण्यासाठी सज्ज झाला. हिंद केसरीचं मैदान आणि या ठिकाणी आता गट झाले. आता सेमीचा रणसंग्राम आहे. सेमीला सुद्धा या ठिकाणी 11 गाड्या आणि 11 गाड्यामधून एक जण फायनलला पात्र ठरणार. कारण नसीब नसीब की बात आहे. इथं नुसती बैल पळून चालणार. आता ड्रायव्हरचा चालकपणा आणि त्याबरोबर सुट्टी मेकरचा चालकपणा कामी येणार आहे. पहिला फायनलचा मानकरी लढत पाहायला मिळणार. सुटला सुटला या मैदानातला पहिला सेमी सुटला. हिंद केसरी पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी पळतोय. एकूण 11 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होणार फायनलला पात्र. पड्याल सुंदर अशी गाडी पळते. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आणि आड्याल घरणिकीचा राजा. लढत झाली. समोर बघा एक गाडी बघू नका. पाड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आणि आड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा 1 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी. पुकारतो तुझा. समोरची स्क्रीन बंद झाली. स्क्रीन वाले काय झाले ते पण यंत्रच आहे आणि तिथं उभे राहिलेले वायर दिली केली. ऍम्ब्युलन्स वाले हा थांबा जरा. स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या. आणि अँब्युलन्स वाले थांबा. झेंडा पंच गाड्या सोडू नका. थांबा. आणि ज्यांना दुखापत झाली त्यांना साईडला घ्या. खाली जी अँब्युलन्स आहे ती वर पाठवा. खाली जी अँब्युलन्स आहे ती वर पाठवा. अँब्युलन्स वाले अँब्युलन्स वर आणा. बापू सेमी फायनल 2 लावून घ्या. 1 वती आहे तुझा भावानी प्रसन्न कैलासवासी रणजित निंबाळकर कलेड होनबूत. 2 वती सोनार एंटरप्राइजेस चरेगाव. 3 वती संग्राम उदयसिंह पाटील होगलेवाडी. 4 वती भावऱ्या फॅन्स क्लब गोवारे. 5 वती सिद्धिविनायक प्रसन्न काटकरवाडी. 6 वती श्रावणी दत्ता शिंदे पाटकर. 7 वती देवांश अमित पाटील सुपणे. 8 वती अनुजा नितीनाबाद सेवाळे रिया प्रदीप लवकर या. 9 वती नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव. 10 वती रिया संतोष शेठ घरात वरचे ओले. आणि 11 वती मुनीर पटेल वाघेरी. हा सेमी फायनल 2 सुटण्यासाठी सज्ज. ऍम्ब्युलन्सला रस्ता द्या. जरा ऍम्ब्युलन्सला रस्ता द्या. आणि माणसाने या ठिकाणी झोपचं स्वांग घेऊ नका. डोळ्याने बघताय ऍम्ब्युलन्स मध्ये झोपून माणसं चालले तरी या ठिकाणी आपल्यात बदल नाही. जीवन एकदाच आहे. समजून घ्या थोडस. आपले आपण ड्रायव्हर खाली घेऊन जा. रस्ता करा. ऍम्ब्युलन्सला रस्ता द्या. हो ऍम्ब्युलन्सला रस्ता द्या. हा घ्या इकडे साईडला घ्या. त्यांना जे जखमी आहे त्यांना साईडला घ्या. ऍम्ब्युलन्स मध्ये लगेच टाका. सराव रस्ता द्या. आणि देवस्थानची ऍम्ब्युलन्स ही रेडी ठेवा. वारंवार सांगितलं जातंय प्रेक्षक मायबाप हो ऐका. आजचा दिवस उद्या नाही. त्यामुळे थोडी काळजी घ्या. नंदुशेठ निंबाळकर यांच्याकडून समालोचन करताना 100चा इनाम मनपूर्वक. गाड्या सोडू नका. झेंडेवाले 1-2 मिनिटं गाड्या सोडू नका. ऍम्ब्युलन्स मध्ये गाड्या सोडू नका. हा दरवाजा लावा पहिला. अजून कोण जखमी असेल तर लगेच टाका. आणि अँब्युलन्स वाले यांना पोहोचवा. लगेच माघारी या. यात्रा कमिटीने ऍम्ब्युलन्स ठेवली फक्त दवाखान्यात पोहोचवायला. स्टेजच्या बाजूने जावा.
घ्या घ्या वळवा लगेच वळवा. आणि मग परत म्हणायचं मारलं आम्हाला, का मारलं जातं याचाही आपण विचार करत नाही. विचार करा, मैदान घेणं सुद्धा आता या ठिकाणी कुणाचंही काम नाही. थांबा झेंडा पंच, थांबा. गाडी खाली येते, अँब्युलन्स. अहो रस्ता द्या ना त्यांना, जाऊ द्या जाऊ द्या. आणि समोरचे वैभव शेठ हे घ्या ना माग गाववाले. अहो, पोलीस आणि होमगार्ड तिथेच उभे आहेत. गाववाले आपल्याला पण प्रोटेक्शन बरेच मिळाले, घ्या त्यांना मागे घ्या. निकाल रेष मोकळी करा, निकाल रेष करा. निकाल देताना परत अडचण येता का म्हणे, निकाल रेष मोकळी करून घ्या. आबा आबा हे गाववाले पण थोडं हितमध्ये घ्या, म्हणजे निकाल रेषा पूर्ण मोकळी राहील. थोडं आता आपल्याला हे करावं लागतंय. पहिला सेमी झाला, निकाल गेला कॅमेरामॅन कडं. रुपाभाऊ कॅमेरामॅन कडे निकाल गेला आणि कॅमेराचा आधार घेतला जातोय. सोडा झेंडा पंच सेमी फायनल 2 सोडा. हॅलो 2 मध्ये सुद्धा 11 गाड्या आहेत आणि 11 गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळणार. आणि दुसरा फायनलचा मानकरी कोण? गाड्या सुटल्या हिंद केसरी मैदानात. 2 सुटला आणि 2चा रणा कोणाच्या नशिबी गुलाल आहे. गुलाल 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 आणि गुलाल कुणाच्या नशिबी गुलाल आहे. शेवटच्या क्षणी कोण बाजी घेतोय. अतिशय सुंदर अशी लढत. अरे कटरेवाडीकर आणि पड्याल बख्याडोआ. कोण आहे, कोण होते ते? आड्याल होते हडपसरकर आणि पड्याल होते घोटकर. दोघात लढत झाले, निकाल गेला आता कॅमेरामॅन कडे. दुसरा विजेता खून. या बाहेर या बाहेर या. प्रेक्षकांना सर्व विनंती आहे, डोळ्याचं पारणं फिरणारी लढत याही सेमीत पाहायला मिळाली. आड्याल पळला पाखरे आणि रायफल आणि पड्याल पळला घोडचा सर्जा आणि बकासू. झेंडा पंच सेमी क्रमांक 3 सोडा व सेमी क्रमांक 3 सोडा. प्रेक्षकांनी थोडं लक्ष द्यावं आपल्या